लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 18 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. जीवा नंदिनी मिलन कॅफेमध्ये येतात, पण ते एकमेकाशी बोलत पण नाही. जीवा खुर्चीवर येऊन बसतो, त्यानंतर नंदिनी पण बसते आणि नंदिनीचं मनात बोलणं सुरू होऊन जातं. एवढी काय बसायची घाई झाली होती? मला वाटलं स्वतः बोलवलं आहे तर खुर्ची मागे करतील, मला बसवतील, त्यानंतर ते बसतील. तर जीवा म्हणतो, तोही मनातच बोलतो. तिचं काय परत मनात बोलणं सुरू होऊन गेलं. मला वाटलं ही टिपिकल गर्लफ्रेंडसारखी नाही आहे, म्हणून मी खुर्ची मागे नाही केली. त्यानंतर जीवा स्वतः बोलतो, आता तू स्वतः मला बोलवलंच आहे तर मनातल्या मनात बोलणं बंद करशील? तर नंदिनी म्हणते, मी तुम्हाला अजिबात बोलवलेलं नाही, तुम्हीच मला मेसेज केला ना. जीवा म्हणतो, मी सकाळपासून फोनसुद्धा हातात घेतला नाही, तू मेसेज केला म्हणून मी इथे आलो आहे. त्यानंतर दोघांच्या लक्षात येतं पार्थ आणि काव्याने हा मेसेज पाठवला आहे. तेव्हा जीवा म्हणतो, पण त्यांना आपला पासवर्ड कसं काय समजला? नंदिनी म्हणते, ते पार्थ आणि काव्य आहे, त्यांनी त्यांच्या प्रेमाचा गुंता सोडवला, आता आपल्या प्रेमाचा गुंता सोडत असतील. तर दुसरीकडे पार्थ विचार करत असतो, रम्या बोलली ते बरोबरच बोलली, काहीतरी स्पेशल केलं पाहिजे काव्यासाठी, पण काय केलं पाहिजे? त्याच वेळेला तो पेन्सिल शॉप करत असतो, त्याच वेळेला कटरने त्याचा बोट कापला जातो. हे रक्त बघून पार्थच्या डोक्यामध्ये आयडिया सुचते. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा, आपली भेट दुसरं कोणी कशाला ठरवेल, तेव्हा इथे थांबायलाच नको. दोघं पण उठतात. त्याच वेळेला कॅफेतले मुलं मुली त्यांना लगेच अडवतात. हे जीवनदिनी, तुमचं हॅशटॅग नंदिनी खूप वर्क झालं आहे. त्यातला एक मुलगा म्हणतो, तुमच्याकडनं आम्हाला आज खूप काही ऐकायचं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, तुम्ही जे समजताय ना ते चुकीचं आहे, असं काही नाही आहे. नंदिनी म्हणते, हो आत्ता आम्ही निघालोच होतो. तेव्हा त्यातली एक मुलगी म्हणते, नाही आम्ही तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही. ब्रो, तू तर आमच्यासाठी लवगुरू आहे आणि तुमच्याकडनं काही गोष्टी ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला. त्यातलाच एक मुलगा म्हणतो, भाई तुम्ही तर लवगुरू आहात, नंदिनी मॅम तुमची इन्स्पिरेशन आहेत, तुम्ही आमच्यासाठी गॉड आहात आणि तुमच्या टिप्स आम्हाला युजफुल ठरतील. सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा जीवा नंदिनी थांबायला तयार होतात. तर दुसरीकडे पार्थ बसलेला असतो, तिथे काव्य येते, दरवाजा बंद करते. पार्थ आधी तिच्याकडे बघतच असतो, नंतर काव्य जवळ येते आणि तो लगे रागाने उठतो म्हणतो, सर का मला तुमच्याशी नाही बोलायचे. तेव्हा काव्य म्हणते, काय झालं तुम्हाला रागवायला? सकाळी ती थोडीशी मस्करी केली, त्याचा राग आला आहे माझ्या बोक्याला. काय पाहिजे होतं बोक्याला, ते जर आत्ता मिळालं तर बोका खुश होईल. पार्थ म्हणतो, हो लगेच खुश होईल. काव्य म्हणते, काय उतावळा नवरा आहे माझा. पार्थ म्हणतो, त्याआधी तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं आहे मला. काव्य म्हणते, मोठं म्हणजे काय देणार आहात? रम्याला वसू आत्या विचारत असतात, मोठं म्हणजे नक्की काय केलंस तू आता? रम्या म्हणते, अगाई मी काहीच नाही केलं आहे, फक्त पार्थच्या गाण्यात एक छोटंसं पिल्लू सोडले, पण त्यामुळे काव्य काय करेल त्याचं सांगता येत नाही. मस्त रंगेल त्यांचं व्हॅलेंटाईन डे. पार्थ म्हणतो, मी तुमच्यासाठी काहीतरी केलं आहे, एक मिनटं. नंतर तो स्केच दाखवतो. काव्याला खूप आवडतं ते स्केच. काय भारी केलं आहे पार्थ तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो, यात काहीतरी वेगळं आहे, बघा ना बघा. नेकलेसला हात लावून दाखवतो. तेव्हा काव्याचं लक्ष त्याच्या बोटाला जे कापलेलं असतं त्याच्याकडे जातं. काव्य म्हणते, बोटा हे काय लावून घेतलं पार्थ? तेव्हा पार्थ म्हणतो, ते सोडात छोटंसं कट लागलं होतं, हे बघा ना काहीतरी वेगळं दिसतंय ना. काव्या म्हणते, छान आहे, नेकलेसची डिझाईन पण छान आहे आणि कलर पण छान आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, रंग छान आहे ना, माझ्या रक्ताने रंगवलं ते. काव्याच्या हातातनं तो स्केच खाली पडतो. त्यानंतर सटकन ठेवून देते पार्थच्या गालावर. तर गालाला हात लावून तिच्याकडे बघत राहतो. तर रम्या नखांना नेलपेंट लावत असते, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि मोठमोठ्याने हसते. तर नंदिनीला प्रश्न विचारला जातो, तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तुमच्या नात्याला स्पेशल बनवते? ते नंदिनी आणि जीवा दोघं पण भांडण म्हणतात. तर सगळे हसतात. त्यातली एक मुलगी म्हणते, दुसरं कोणी असतं ना त्यांनी सांगितलं असतं प्रेम स्ट्रॉंग बनवतं, तर तुम्ही चक्क भांडण म्हणालात. सो रिअलिस्टिक. परत प्रश्न विचारला जातो, तुमच्यामध्ये जर भांडण झालं तर आधी सॉरी कोण बोलतं? तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी कोणी बोलत नाही आणि बोललं तरी समोरच्याला दिसत नाही. नंदिनीने चहाच्या कपवर सॉरी लिहिलेलं ते तिला आठवत असतं. जीवा म्हणतो, ते कसं आहे ना, आपण समोरच्यावर इतकं प्रेम करतो की ढगफुटी होईल असं, पण समोरच्याकडे फक्त पेपर कप असतो ते रिसीव करायला. ते मुलं लगेच टाळ्या वाजवतात. तेव्हा जीवा मनातच म्हणतो, हे मुलं काही डोक्यावर पडली का? तर नंदिनी पण मनात बोलते, कुठल्याही गोष्टीवर टाळ्या वाजवतात. जीवा एक शेर ऐकवतो तिथे.
बड़ा नायाब रिश्ता है उनका और मेरा, ना मैं हूँ उनके अपनों में ना वो है मेरे गैरों में. नंदिनीला पण आवडतो तो शेर आणि सगळे टाळ्या पण वाजवतात. तेव्हा एक मुलगा म्हणतो, पण जीवा दादा तुम्हाला नाही वाटत का प्रेमामध्ये एका लिमिटपर्यंत वेडेपणा करावा? तेव्हा नंदिनी म्हणते, अजिबात नाही. मला तर वाटतं प्रेमात सगळ्या सीमारेषा ओलांडून प्रेम करावं. शहाणपणावर जग चालत असेल पण जीवा म्हणतो प्रेमाच्या दुनियेत वेडेपणच लागतं. तर सगळेच टाळ्या वाजवतात. इथे दोघांचे पण विचार जुळलेले असतात प्रेक्षकांना. तर काव्या पार्थला ओरडत असते, तुमची हिंमत कसं काय झाली असं करण्याची? वेड लागलं का तुम्हाला? त्याच्या गालाला हात लावते आणि म्हणते, सॉरी बट नॉट सॉरी. मला विश्वासच बसत नाही, तुम्ही हे असं केलं, स्वतःच्या रक्ताने माझं चित्र रंगवलं. मी पण असं काही करू का? माझा बोट कापून घेते आणि तुम्हाला लेटर्स लिहिते, मग खूप मोठं काहीतरी करते ना. तर ती कटर इकडे तिकडे शोधत असते. पार्थ काही तिला करू देत नाही. काव्या म्हणते, मी या गोष्टीसाठी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, पहिली चूक तर सगळेच माफ करतात ना, तर तुम्ही पण माफ करा ना मला. आणि आत्ता पुढे आपण आपलं नातं ॲक्सेप्ट केलं आहे आणि तुम्ही जर बोलला नाही ना तर ते मला सहन होणार. काव्या म्हणते, मला अजिबात तुमच्याशी बोलायचं नाही आणि माझ्या मागे मागे यायचं नाही. असं बोलून तिथून निघून जाते. पार्थ तिच्या मागे जातो. तेव्हा रम्या तिथेच पडद्याच्या आड उभी असते. पडदा बाजूला करते आणि ते कागदी गुलाब तिच्या हातामध्ये असतं. तर कॅफेतली मुलगी म्हणते, आपण एक ग्रुप फोटो घेऊयात का? तेव्हा तिथे सर्व्हिस गर्ल येते आणि ती म्हणते, तुमची काही ऑर्डर आहे का सर? तो मुलगा चहा ऑर्डर करतो. जीवा म्हणतो, चहा प्यायचा पण आवाज करत प्यायचा. तेव्हा सगळेच म्हणतात, जे चहा आवाज करून पितात त्यांचं मन साफ असतं. नंदिनी म्हणते, मी आणि जीवा अजूनही एकमेकांसाठी कविता करतो. जीवा म्हणतो, शब्द अपुरे पडले की आम्ही एकमेकांसाठी स्वयंपाकही करतो. तर नंदिनी म्हणते, कधी कधी मी पडते तर ते मला सावरतात आणि माझ्या भीतीने पसाराही आवरतात. जीवा म्हणतो, ही माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटत नाही, पण ही माझ्या डोक्यावर तेल ओतून चंपी करते. प्रत्येक वाक्यानंतर कॅफेतली मुलं टाळ्या वाजवतात. त्या दोघांचं कौतुकही करतात. त्यांच्या गप्पा अशाच बराच वेळ चालू असतात. नंतर जीवा म्हणतो, सॉरी हां, गप्पांमध्ये आम्ही खूपच वाहत गेलो. तेव्हा नंदिनी म्हणते, वाहत जायला नको होतं का? तर जीवा म्हणतो, वाहत जायला मला आवडतंच. अविश्वासाच्या दगडाने वाहता प्रवाह थांबतो. तर नंदिनी म्हणते, पण दोघांनी ठरवून समजूतदारपणे तो दगड बाजूलाही करता येऊ शकतो. जीवा म्हणतो, हो, बरेचदा दोघांमध्ये तिसरा येतो आणि तो तिसरा मुलीचा बाप असतो. नंदिनी म्हणते, आता नाही येणार, कारण मी देशमुख आहे. तर जीवा म्हणतो, तू फक्त देशमुख आहे का नंदिनी जीवा देशमुख आहे? त्याच वेळेला नंदिनीचे बाबा येतात आणि तिला जोरात आवाज देतात, नंदिनी. सगळेच उठून नंदिनीच्या बाबांकडे बघतात. तर दुसरीकडे काव्या गेस्ट रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. पार्थला काही मध्ये येऊ देत नाही. तेव्हा काव्या खूप चिडलेली असते पार्थवर आणि पार्थ बाहेरून दरवाजा ठोकत असतो, काव्या उघडा दरवाजा, माफ करा मला. त्याच वेळेला तिथे रम्या येते. काय झालं पार्थ? अरे आज व्हॅलेंटाईन डे, तूच काहीतरी घोळ घातला असशील है ना? अगं काव्या जाऊ दे, सोड ना गं, तो असाच आहे स्टुपिड. हा शब्द ऐकल्यानंतर काव्याचं तर तळपायाची आग मस्तकात जाते. आली ही बिघडलेली सिनेमन कॉफी नको त्या चंबार चौकशा करायला आली. रम्या तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा पार्थ तिला बाजूला घेतो आणि म्हणतो, तू जा बरं इथून, तू जर काही बोलली ना परत आमच्यातलं भांडण वाढेल. तेव्हा रम्याचं लक्ष पार्थच्या बोटाकडे जातं आणि ती त्याचा हात हातात घेते म्हणते, अरे किती लागलं आहे पार्थ, तू फक्त पट्टी लावली आहे, थांब मी तुला औषध लावून देते. आणि हे काव्याने ऐकल्यानंतर लगेच दरवाजा उघडते आणि तिला म्हणते, दे लावून औषध. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या पार्थला म्हणत असते, हे काय केलं देशमुख, जोपर्यंत मी विसरत नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही. तर दुसरीकडे नंदिनीचे बाबा कॅफेत आलेले असतात आणि तिचा हात धरून ते ओढून नेतात तिला. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा मी तुमच्याबरोबर येणार नाही, सोडा माझा हात. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, मी तुझा हात चुकीच्या हातात जाऊ देणार नाही. असं म्हणून तिथून तिला घेऊन जातात. त्याच वेळेला जीवाने नंदिनीचा हात धरलेला असतो, तो हात सोडला जातो. आता उद्या बघायला मिळेल हे नक्की स्वप्न आहे की काय आहे, कारण हॉस्पिटलमध्ये असताना तर नंदिनीच्या बाबांनी माफ केलं होतं ना जीवाला. मग हे असं का? तर जाणून घ्यायचं असेल तर उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.